वाराणसीच्या गंगा आरतीप्रमाणे आता गोदा महाआरती सुरू झाली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून गोदा आरतीचा पंचवटी पुरोहित संघ व रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यात वाद सुरू होता. शेवटी दोन वेगवेगळ्या गोदा आरती सुरू झाल्या आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. नाशिक येथील नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली गोदामाईच्या सेवेत भरतनाट्यम नृत्य सादर केले. आम्ही हे नृत्य गोदामाईच्या सेवेत समर्पित केले आहे, असे मत संचालिका गुरु सोनाली करंदीकर यांनी व्यक्त केले. आपली संस्कृती याविषयी बोलताना त्या भारावून गेल्या होत्या. गुरु परंपरेचे महत्त्व यांच्या या कार्यक्रमातून व विद्यार्थ्यांच्या वर्तनातून दिसून येते. नमस्कार, मी सोनाली करंदीकर आणि या माझ्या शिष्या. आज गोदावरी आरतीच्या निमित्ताने इथे आम्ही गंगा स्तोत्र सादर केलं. इस्कॉनचे प्रभूजी नरसिंहदास प्रभू यांनी आम्हाला इथे तुम्ही गंगा आरती कराल का असं विचारलं होतं. आम्ही खूप आनंदाने त्यांना लगेच हो म्हणलं, कारण असंही आपली जी परंपरा आहे, भारतीय परंपरा, भारतीय शास्त्र, भरतनाट्यम आमचं हे सगळं एकात एक हात घालून जातं. भरतनाट्यम हेच मुळात भाव, राग, ताल भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथांवरती, नाट्यशास्त्रावर आधारित आहे. ही परंपराच मुळात भगवान शिवापासून सुरू होते. आदिशंकर शिवांच्या जटेमधून गंगा आलेली आहे, जी पृथ्वी तलावर आली. भागीरथाच्या तपस्येने आपल्या सर्व पृथ्वी तलावरच्या लोकांना या गंगेचं पाणी मिळालेलं आहे. अतिशय पवित्र अशी गंगा नदी आहे. ती केवळ गंगा नदी नाही आहे, तर ती एक देवी स्वरूप आहे. आणि आम्ही गंगावतरण जे ओम नमः शिवाय किंवा या रचनांमधनं दाखवतो. नेहमी आमचा असा प्रयत्न असतो की माझ्या जेवढ्या शिष्या आहेत त्यांना त्यामागची कथा कळली पाहिजे, शास्त्र कळलं पाहिजे, परंपरा कळली पाहिजे. काहीतरी गुगलवरनं घेऊन, सिरियलमधनं बघून दाखवणं हे योग्य नाही. तर त्याच्या मुळाशी आम्ही नेहमी जातो. भागवत रहस्य, शिवपुराण ह्यातल्या कथा मी नेहमी माझ्या मुलींना सांगत असते. त्यांना त्याच्यात इंटरेस्ट येतो. नाही तर आजच्या मुलांच्या, आजच्या पिढीचा असा एक प्रॉब्लेम असतो की यात काय आणि त्यात काय, किंवा ही एक काहीतरी कथा झालेली आहे, तर ती कथा नाही आहे, त्याच्या मार्फत आपल्याला काहीतरी भगवंतांनी संदेश दिलेला आहे. जसं रामायण आहे, महाभारत आहे, की प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मही आत्ताच आपण अयोध्येला प्रभू श्री रामचंद्रांचं आगमन झालेलं, तेव्हाही आम्ही मोठा उत्सव साजरा केला. माझ्या सगळ्या मुलींनी 2 वेळेला परफॉर्मन्स केला. पण हा नुसता परफॉर्मन्स नाही आहे, तर त्या रामचंद्रांचं जे भक्त आहेत त्यांचा काय भाव होता हा त्यांनी त्याच्यामध्ये दाखवला. राम असो, शिव असोत, हे सगळेजण फक्त आनंद प्रदान करणारे देवता आहेत. स्वतःमध्ये स्वतःला शोधणं आणि सच्चिदानंद स्वरूप होणं हेच त्यांचं एक आहे. की तुम्ही काहीतरी ध्यानसाधना करत बसा आणि तुम्हाला भगवानाची प्राप्ती होणार आहे असं नाही आहे. तर तुम्ही तुमच्या कलेमधून सुद्धा त्याची साधना करू शकता. आणि माझ्या मुली, आज मला फार आनंद होतो की माझ्याकडे 6 वर्षांच्या मुलीपासून ते लग्न झालेल्या मुलींपर्यंत सगळ्या मुली आहेत, किंवा आई मुलींच्या जोड्यासुद्धा आहेत, की ज्या मुद्दाम येतात की ताई आम्हाला संस्कृती काय हे आजकालच्या शाळांमधनं विशेष शिकवलं जात नाही, इंग्लिश मिडियमच्या शाळा असल्यामुळे. पण ह्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून यांना हे शिकवलं जातं, सांगितलं जातं, त्यांच्या आचरणात आणवलं जातं. नृत्यामध्ये, गुरुशिष्य परंपरेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असते की आम्ही भूमातेला वंदन करतो, पृथ्वी मातेला वंदन करतो, की आपण ज्याच्यावर चालतो तिची क्षमा मागतो की तू आम्हाला आधी क्षमा कर, आम्ही तुझ्यावर आता पाय देणार आहोत. तर प्रत्येक ही पंचतत्व आपली जेवढी आहेत, मग पाणी असू देत, पृथ्वी, आजच आपण पाण्याची म्हणजेच गोदावरीची आरती साजरी केली. आजपासून नाशिकमध्ये ही गोदावरी आरतीचा प्रारंभ झाला आहे. याचा आम्हाला इतका आनंद झाला की या आरतीमध्ये आमचं एक छोटीशी नृत्यसेवा देण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालं. त्यासाठी मी तिथल्या सर्व सेवेकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद मानते. माझ्या मुलीही खूप अतिशय खरं म्हणजे सगळ्याच जणी आपल्या आपल्या व्यवसायात बिझी असतात. काही जॉब करतात, काही शाळांमध्ये परीक्षा आहेत, तरीसुद्धा की ताई आम्हाला ते समजावून सांगा, गंगावतरण झालं कसं, किंवा नुसतीच गंगा आरती, गंगा स्तोत्र, मग त्याच्यात हरिपद पाद्य तरंगिणी गंगे म्हणजे काय, तर हरीच्या पादापासून ती गंगा येते, मग ती शिवाने धारण केली आहे. मग गंगा जेव्हा इथे आली तेव्हा
भागीरथ जो होता त्याच्या तपस्येने ती इथपर्यंत आली. मग ते काय होतं, का बरं गंगा डायरेक्ट नाही येऊ शकली? तिचा प्रवाह इतका प्रचंड आहे की तो पृथ्वीला सहन झाला नसता आणि त्यामुळे शिवांनी तिला जटेमध्ये धारण केलं आणि एका बिंदू स्वरूपाने ती पृथ्वीवरती आली. तर हे सगळं समजावून सांगताना त्या मुलींना त्याच्यामागचं शास्त्र कळतं आणि शास्त्र कळलं, संस्कृती कळली की अभिनयातून नृत्यातूनही त्या मुलींच्या आपोआप ते येतं की काहीतरी ढोबळमानाने काहीतरी शिकवलं आहे, 4 स्टेप्स आणि 4 हस्तमुद्रा. असं हे नसून हे केवळ आणि केवळ आपली भारतीय संस्कृती परंपरा जतन करण्याचं काम आहे नृत्य साधना, कला साधना. आम्ही नेहमी म्हणतो की आनंदासाठी नृत्य आहे, स्वानंदासाठी नृत्य आहे, कलेसाठी नृत्य आहे आणि शांतीसाठी नृत्य आहे. शेवट आपण नेहमी शांतीकडेच, प्रत्येकजण शांतीचा मार्ग शोधत असतो आणि कलाकाराला शांती ही त्याच्या साधनेमधून मिळते. मग तो 4 तास जरी नाचला, 8 तास जरी नाचला तरी त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे की त्याच्यातून आत्मानंद त्याला मिळतो. काहीतरी लोकांसाठी करणं आणि दाखवणं यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी करणं, त्यातून त्याची आराधना करणं आणि ते अगदी सहजगत्या होतं की कीर्तन भक्ती जी म्हणतात. तर हे आमचं नृत्य कीर्तन भक्ती होते की मुद्दाम जाऊन जपसाधना करणं, ध्यानधारणा करणं आजकालच्या मुलांनाही शक्य नाही आहे आणि एकाग्रताही होत नाही. पण नृत्यामधून आपोआप शारीरिक, मानसिक, आत्मिक बल त्यांचं वाढतं आणि शांतीच्या मार्गाकडे हे सगळेजण जातात. आणि क्लासमध्ये असू देत किंवा परफॉर्मन्समध्ये असू देत, कुठल्याही मंदिरांमधला परफॉर्मन्स असू दे, माझ्या मुलींना मी नेहमी सांगून ठेवते की आपण परमेश्वराच्या समोर ही सेवा सादर करतो. त्याच्यामुळे तिथे 2 लोक असू देत नाही तर 1000 लोक असू देत, ती मंदिरामध्ये देवाच्या समोर असू देत किंवा कुठेही, आपण आपलं 100% द्यायचं आहे. जे की जसं आज गोदावरी आरती होती तर गोदावरी माता आपल्याला बघते आहे की आपण काय दाखवतोय. मग आम्ही गजानन महाराज मंदिरात परफॉर्मन्स असेल तर महाराज बघतायत आपल्याला. तुम्ही तुमचं 100% संपूर्ण सेवा द्या आणि त्या सेवाभावाने खरंच मला आनंद होतो की ह्या मुली खरंच करतात आणि त्यांचे पालकही अत्यंत सपोर्टिव्ह पालक आहेत आजकालचे सुद्धा की पाहिजे तितका वेळ प्रॅक्टिसला पाठवणं. फक्त प्रॅक्टिसच नाही तर त्यामागच्या जेवढ्या काही संरचनेच्या मागच्या कथा असतात की आजकाल असं होतं की मुली घरी जाऊन पालकांना सांगतात की ताईने आज असं असं सांगितलं आणि ह्याच्यामागे हे असं असं आहे की रामायणात हे आई असं नव्हतं किंवा कृष्णाची रासलीला म्हणजे असं नाही आहे, तर त्याच्यामागे हे शास्त्र आहे. याचा मला खूप आनंद होतो की मुली स्वतः आज नॉलेज घेत आहेत आणि त्या म्हणजे आत्ताची जी घडणारी पिढी आहे भारतातली, ही अतिशय मला सांगायला आनंद होतो की कलेच्या माध्यमातून ह्या सगळ्या मुली चांगलं शास्त्र आणि परंपरा याचं जतन करतायत आणि पुढे जात आहेत.